सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू डांगे. धाडस, प्रामाणिकपणा आणि माणुसकीची अविस्मरणीय आठवण. सांगली जिल्ह्यात निर्भीड आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले IPS अधिकारी कृष्णप्रकाश साहेब कार्यरत असताना त्यांचे बॉडीगार्ड म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू डांगे, डांगेदादा कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठा आणि धाडस यांचे जणू मूर्तिमंत उदाहरण असलेले डांगेदादा आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत आहेत. त्या काळातील एक प्रसंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे. एके दिवशी कृष्णप्रकाश साहेब आणि डांगेदादा यांनी साधा पठाणी पोशाख परिधान केला आणि कोणालाही संशय येऊ न देता सांगली येथील SP कार्यालयापासून थेट मिरजेपर्यंत पायी चालत आले. या दरम्यान त्यांनी शहरातील एका जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे त्या दोघांना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणालाही ओळखता आले नाही. काही वेळातच त्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडला आणि मोठी कारवाई करण्यात आली. अवैध जुगार, मटका, 3 पत्ती, अंदरबहार अशा विविध अनाधिकृत धंद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. या कारवाईमागे असलेली धाडसी नियोजनाची कथा आजही सांगली जिल्ह्यात चर्चेत असते. डांगेदादा यांची एक खासियत म्हणजे कर्तव्याबाबत त्यांनी कधीही प्रश्न विचारला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चल एवढे म्हटले की ते निसंकोचपणे सोबत निघत. ड्युटी कुठे आहे, कारवाई कशी आहे याची पर्वा न करता ते नेहमीच आपल्या जबाबदारीला प्राधान्य देत. पोलीस दलात अनेक वर्ष सेवा करत असताना त्यांच्या कारकिर्दीवर कधीही कोणताही आरोप झाला नाही. निष्कलंक, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. फक्त पोलीस दलापुरतेच नव्हे तर पत्रकार, सहकारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे, मदतीसाठी सदैव तत्पर असलेले माणूस म्हणूनही डांगेदादा सर्वांच्या मनात घर करून गेले. अनेकांना आपली वैयक्तिक अडचण मोकळेपणाने सांगावी असे वाटणारे ते माणूस होते. आज डांगेदादा आपल्यात नाहीत ही भावना अनेकांना अस्वस्थ करून जाते. आपल्या माणुसकीने, धाडसाने आणि प्रामाणिक सेवाभावाने त्यांनी असंख्य हृदयात आपले स्थान निर्माण केले. अशा या कर्तव्यदक्ष आणि निष्कलंक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू डांगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.